नमस्कार मित्रांनो. तर आपण हे 2 एकरचं क्षेत्र आहे. या 2 एकरच्या रानामध्ये आपलं खूपच सोयाबीन पातळ झालं. तर आपण ते पहिलं सोयाबीन पातळ झालेलं न मोडता आपण टोकन पद्धतीनं त्याच बाजूला सोयाबीनचं तास घातलेलं होतं. कारण एवढं पातळ सोयाबीन आपण ठेवू शकणार नव्हतो, कारण खूपच पातळ झालं हे सोयाबीन. बघू शकता. तर पावसाच्या अभावामुळे हे सोयाबीन पातळ झालेलं आपल्याला दिसतंय. तर आपण डबल सोयाबीन लावून काढलं. जसं की बघा, हे पहिलं झाड आहे. हे पहिलं झाड आहे आणि ते ह्यानंतर हे त्याच्याच बाजूला हे असं लागवड केली ती आपण. बघा, खूपच पातळ झालती, इतकी तूट झालती ही तूट. तर हे असं निघालेलं आहे. त्याच बाजूला त्या सोयाबीनचं इकून पहिलं झाड आहे आणि इकून हे आहे. तरी अशी आपली ती तूट, याला तूटच म्हणता येईल आता, तूट आपण लावलेली संपूर्ण तूट निघालेली आहे. थोडंसं लहान मोठं वाटतंय सोयाबीन, तरी काय नाही, आपण चांगलं नियोजन करून या सोयाबीनपर्यंत याची वाढ करू शकतो. तर आपल्याला यामध्ये तणनाशकाची सुद्धा फवारणी करावी लागेल, कारण आता आपलं यामध्ये कोळपं नाही चालणार. दुबार पेरणी केलेलं आपलं सक्सेसफुल झालेलं आहे.